सावरकरांना सातत्याने कसं फसवलं गेलं. 1924 साली जेव्हा त्यांना तुरुंगातून बाहेर काढलं, 6 जानेवारी 1924 येरवड्याच्या तुरुंगातून त्यांना बाहेर काढलं आणि रत्नागिरीला जेव्हा त्यांना नेऊन ठेवलं स्थानबद्धतेमध्ये, तेव्हा ती स्थानबद्धता फक्त 5 वर्षांची होती. मग ही 5 वर्ष संपल्यानंतर आता सावरकर मुक्त होती, पण सावरकरांची स्थानबद्धता पुन्हा 5 वर्षांनी वाढवली गेली. मग वाटलं आता तरी म्हणजे 29ला मोकळे व्हायला पाहिजे होते. 29ला 5 वर्ष वाढवल्यावर 34ला मोकळे होतील असं वाटलं, पण तिथून पुन्हा ती 5 वर्षांनी वाढवली गेली. सावरकरांच्या बाबतीत ब्रिटिशांनी त्यांचा कुठलाच कायदा पाळला नाही. म्हणजे जगामध्ये